मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे वैवाहिक जीवनातील मतभेद, कारण आणि त्यावरील उपाय या विषयावरती। आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे ज्योतिषाचार्य आनंद कुमार सर। आपण सुरुवातीलाच सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये। जय माता दी। खरं म्हणजे आजकाल आपण पाहतो असंख्य बातम्या, असंख्य घडामोडी आपल्या कानावरती येत असतात। अगदी 1-1.5 वर्ष झालं होतं लग्नाला, मात्र आता प्रकरण घटस्फोटापर्यंत आलेलं। मात्र हे घटस्फोटापर्यंत आलेलं प्रकरण नेमकी कारण काय असू शकतात आणि त्यासाठी ग्रह दोष किंवा अशुभ ग्रह दोष किंवा त्यांची स्थिती ही कारणीभूत असू शकते का, याच विषयावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे। आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। आनंद कुमार सर हे आनंद कुमार ॲस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि संचालक आहेत। सन 2000 पासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। गेल्या 18 वर्षांमध्ये त्यांना अनेक ज्योतिष, वास्तू आणि सामाजिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार देखील मिळालेले आहेत। आनंद कुमार गोपालन देखील करतात। अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील त्यांचा सहभाग असतो। सदाशिव पेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई इथे त्यांची 2 कार्यालये देखील आहेत। जीवन मार्गदर्शन सदराखाली अध्यात्म, विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांचा समन्वय साधून ते वर्तमान ग्रहमान लक्षात घेऊन भविष्यातील वाटचाल सुकर करण्यासाठी नेहमीच मार्ग दाखवतात। आनंद सरांच्या मार्गदर्शनाने अनेक कुटुंब देखील सुखी झालेली आहेत। त्यांनी सुचवलेल्या उपाय आणि तोडग्यांमध्ये मंत्र, साधना, ध्यान, रत्न, रुद्राक्ष, यंत्र आणि काही घरगुती उपाय देखील असतात। अनुभव सिद्ध असे तोडगे करावयास अगदी सहज आणि सोपे असतात। आजच्या विषयासंदर्भात जर का तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, जरूर फोन करा। 02266843333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे। खरं म्हणजे ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे, कारण कहाणी घर की आहे। सगळ्या घरांमध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि आपण पाहतो सर की एखादा विवाह झाल्यानंतर थोडा काळ निघून गेल्यानंतर कुठेतरी वाद निर्माण होतात, कलह निर्माण होतात आणि या कलहांसाठी अशुभ दोष जे आहेत ते कारणीभूत असू शकतात का, किंवा ग्रहांची स्थिती जी आहे ती कारणीभूत असू शकते का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मंगळ खूप भीतीदायक असा ग्रह आहे। जर का पतीच्या किंवा पत्नीच्या कुंडलीमध्ये जर का मंगळ असेल तर त्याचा दोष जो आहे तो त्या दोघांना लागू शकतो का, त्यांच्या संसाराला लागू शकतो का? प्रियंकाचा विषय चांगलाच घेतलेला आहे की जो घरघर की कहाणी आहे। प्रियंका, घरघरची कहाणी केव्हा निर्माण होते? जर तो पती अथवा पत्नी दोन उभा येतं, पती पत्नी जर तनाने, मनाने, धनाने एकनिष्ठ असतील किंवा धनाने समाधानी असतील तर माझं मत आहे त्या घरात ही कहाणी होणार नाहीये। आता तुझा विषय निघाला की वादाचा विषय आहे तो मंगळाचा विषय। मंगळ पती अथवा पतीच्या पत्रिकेत असेल तर तू मंगळापासून वादापासून सुरुवात करतेस तू। तर मंगळ म्हणजे वाईट नसतो। मंगळ हा नेहमी ग्रह अग्रेसिव्ह, आपली मतं मांडणारा आणि आपली मतांची समोरच्या लादणारा किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे करून घेणारा हा निर्णयाचा कारक मंगळ आहे। आता प्रियंका, कसं आहे, मंगळ हा ग्रह लग्नी असेल तर वेगळी फलश्रुती मिळते, म्हणजे अग्रेसिव्ह असतात, आपलं म्हणणं समोरच्यावर दाटण्याचा प्रयत्न करतात आहे। जर चतुर्थ स्थानात असेल, ह्याला मंगलिक मानला जातो, मग त्यात 2 जातीचे मंगळ पडतात, सौम्य मंगळ, कडक मंगळ। त्याचा विषय आपण पुढे घेऊया। पण सुखस्थानातला मंगळही सुख मिळण्यासाठी कुटुंबासाठी धडपड करण्याची वृत्ती असते, पण समोरचे समजून घेण्याची वृत्ती नसते, म्हणून ते वाद कलह होतात आहे। सप्तमातला मंगळ मानला जातो आणि सप्तम स्थानाचा मंगळ असेल तर पती पत्नीमध्ये उभयतांवर नेहमी क्लॅश होतात कुटुंबातल्या अदर सदस्यांमुळे। मग मंगळासोबत परत पुढे येतं की कोणत्या ग्रहांची शुभ अथवा अशुभ ग्रह आहेत, त्यामुळे तो वाद कटकटी कोणामुळे होत आहेत हे तिथून पाहता येतं। तर मंगळ एकटाच वाईट आहे असं नाहीये, त्याची संगतही वाईट असू शकते। अष्टमात असेल तर अपघात होणं, आजार खातं वाढणं किंबहुना चुकीचं काहीतरी घडणं, जे नीतीला मान्य नाही असंच काहीतरी घडणं, तिथेही मी म्हणेल की सोबत पुन्हा कोणत्या ग्रहाची चांगली अथवा वाईट संगत आहे ही संगत तेवढीच कारणीभूत असते। आणि सगळ्यात शेवटी मंगलिकचा विषय येतो तो व्याय स्थान, म्हणजे 12व्या स्थानातला कोर्ट कचेरी लावणं, कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन किंबहुना न्याय व्यवसायात सांगाड्यात जाऊन बसावं लागणं किंबहुना अग्रेसिव्ह राहून थोडी व्यभिचारीपणा इथे वाढतो, बाहेर खालीपणा वाढतो। त्यामुळे हा मंगळ म्हणजे वाईट नसतो। आणि मंगळाचा जर तुमच्या पत्रिकेत व्यक्तिगत मंगळ असेल, म्हणजे मंगळ म्हणजे वाईट नक्कीच नाही आहे, तो कोणत्या स्थानात आहे, कोणत्या अवस्थेत आहे, त्याही अवस्थाही महत्त्वाच्या असतात। प्रत्येक ग्रहाची अवस्था किंवा प्रत्येक व्यक्तीची अवस्था त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले वाईट मार्ग किंवा चांगले वाईट परिस्थिती निर्माण करत असते। त्यामुळे ह्या जर ग्रहाच्या म्हणजे मंगलिक एखादी कुंडली आहे, भले कडक मंगळ असेल तर सौम्य मंगळ असेल, त्याचा तुम्ही शांत निवारण जर करताय तर माझा विश्वास आहे आयुष्यात कोणतीही गोष्ट अशुभ घडणार नक्कीच नाही। तुम्ही पॉझिटिव्ह निर्णय घ्याल आणि ते निर्णय तडीत जावेत, हा याच्या मागचा सरळ अर्थ नक्कीच आहे। नक्कीच, खरं म्हणजे अशुभ ग्रहांच्या दशा, महादशा, अंतर्दशा या सगळ्या पाहणं फार महत्त्वाचं आहे। जर का एखादं नातं तुटत असेल तर सर, जसं आता आपण मंगळाबद्दल बोला तसं जर का पत्रिकेमध्ये शुक्र बाल अवस्थेमध्ये असेल तर मग वैवाहिक जीवनावरती त्याचा कसा परिणाम होऊ शकतो? शुक्र वैवाहिक जीवनाचा कारक आहे, शरीर सुखाचा कारक आहे, स्त्री सौख्याचा कारक आहे, की तिथून आपलेपणाची, प्रेमाची, आपुलकीची भूमिका निर्माण होते। ह्या प्रेमाच्या आपुलकीच्या भूमिकेमध्ये जर शुक्र नावाचा ग्रह बाल अवस्था असेल तर कुठेतरी पोरखेळ होतो। म्हणजे कुठे मनासारखं न घडणं किंबहुना एक सातत्य जीवनात न राहणं, आपलेपणाची भूमिका न राहणं। आता हा बाल अवस्थेत मग तो शुक्र नावाचा ग्रह तो द्वितीय स्थानात आहे,
तर त्या मुलीचा किंवा त्या मुलाचा एखाद्या मुलीच्या पत्रिकेत आहे ती सौभाग्य त्यागाची सून आहे तर तिचा ओढा तिच्या आई वडिलांकडे जास्त राहतो. जर या पुरुषाच्या मुलाच्या पत्रिकेच्या युवकाच्या पत्रिकेत असेल त्या पतीच्या पत्रिकेत असेल तर त्या मुलाचा अख्खा ओढा बायकोकडे कमी आहे. आई वडील घरातले सदस्य ते त्यासाठी कुटुंबाला महत्व देणार असतात आहे आणि धनाला महत्व देणार असतात आहे. म्हणजे पैसा लोभी स्वार्थी अनेक आपण कुटुंब पाहतो बाबा एखाद्या मुलीचा छळ पैशासाठी केलाय किंवा त्या मुलीने नवऱ्याला पैशासाठी काहीतरी चुकीच्या वाममार्गाने लावलं किंबहुना कोर्ट कचेरी किंवा पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलेलं आहे. तर द्वितीय स्थानातला जर मंगळ शुक्र नावाचा ग्रह असेल आणि बाल्यावस्थेत असेल तर अशा घटनांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे कोणताही ग्रह वाईट नाही. त्यांची अवस्था काय आहे दशांचा प्रत्यंत दशाचा विचार काय आहे ह्या करत जर तुम्ही जर अवलोकन करताय तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच अनेक गोष्टींचा बगल देता येईल किंवा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या ध्येय उद्दिष्टापर्यंत नक्कीच घेऊन जाता येईल. या कार्यक्रम माध्यमातून नक्कीच सांगेल. नक्कीच खरं म्हणजे जेव्हा वाद निर्माण होतात तेव्हा दोघंही शोधत असतात नेमकं कुठे चुकतंय नेमकं कोणाचं चुकतंय आणि ज्या वेळेला हे वाद निर्माण होत असतात त्यावेळेला जसं सरांनी सांगितलं की ग्रहांची दिशा असेल ग्रहांची दिशा कशी आहे कोणत्या अवस्थेमध्ये तो ग्रह आहे या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत असतो. मात्र प्रश्न असा असतो की पूर्ण आपलं आयुष्य छान असावं किंवा आपल्या जोडीदाराशी आपलं नातं जे आहे ते अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकावं यासाठी नेमकं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. या प्रश्नाचं उत्तर सरांकडनं जाणून घ्यायचं मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. सुनंदा यांचा फोन येतो आपल्याला कल्याणहून. सुनंदा ताई आपला प्रश्न विचारा. हे मुकुल आहे ना माझा मुलगा त्याचा घटस्फोट झालेला आहे. बरं ताई जन्मतारीख 10/1/85 आहे आणि वेळ 4:45 संध्याकाळची. ताई जन्मतारीख पूर्ण सांगा. 10/1/85 10/1/85 आणि जन्म वेळ 4:45 संध्याकाळी. बरं आणि जन्म ठिकाण जन्म ठिकाण फैजपूर. ताई जन्म ठिकाण पुन्हा एकदा सांगू शकाल. फैजपूर. कोणता तालुका तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे. आपला यावल तालुका. यावल तालुका. यावल जिल्हा. ताई तुम्ही जिल्हा सांगू शकाल का. जळगाव. जळगाव. बरं नक्कीच खरं म्हणजे त्यांचा प्रश्न म्हणजे आता दुसरं करायचं आहे ना लग्न म्हणजे आता मग आता कशी मिळेल मुलगी काय वगैरे म्हणजे चांगली मिळेल ना अशी. खरं म्हणजे हा प्रश्न महत्वाचा आहेच की त्यानंतर लग्न झाल्यानंतर त्यांचं वैवाहिक जीवन कशा पद्धतीचं असणार आहे. मात्र या आधी असं का घडलं हा एक महत्वाचा प्रश्न आहे सर. आता यांची तारीख जाईने दिलेली आहे सुनंदाने आपल्या मुलाची तारीख सांगली आहे 10 जानेवारी 1985 वार गुरुवार संध्याकाळचे 4 म्हणजे 16:45 जळगाव महाराष्ट्र. से नावाचे राशी मगा नावाचं नक्षत्र आहे. आयुष्यमान नावाचं योग्य पंचांगाच्या पहिल्या पानात कोणताही दोष दाखवत नाहीये. म्हणजे या मुलामध्ये व्यक्तिगत काही खोट आहे असं नक्कीच दाखवत नाहीये. याच्या पत्रिकेमध्ये रवी नावाचा जो आत्मविश्वास कारक आहे विल पॉवरचा कारक हा मृत अवस्था आणि गुरु नावाचा ग्रह हा धनाचा कारक आहे. हाही पत्रिकेतला मृत अवस्था आहे. म्हणजे डिवोर्स होण्याचं कारण काय किंवा संसार तुटण्याचं कारण काय भाग्यस्थानामध्ये मंगळ नावाच्या ग्रहासोबत मंगलिक पत्रिका नाहीये पण मंगळ नावाच्या ग्रहासोबत शुक्र नावाचा ग्रह आलाय प्रियंका. आता शुक्र मंगळ युती आली त्याला नीचभंग नावाचा म्हणला तो नीतीला मान्य नाही अशीच घटना घडणार होती. भाग्यहीन होण्याचे योग याच्या पत्रिकेत होते. सुनंदाताई आपली विनंती आहे की आपल्या मुलाच्या पत्रिकेमध्ये हा भाग्यात कुठेतरी विरजन लावणारा हा ग्रह आहे तर याला नीचभंग नावाचा म्हणतात. आणि गुरु आपल्या मुलाच्या पत्रिकेत मृत अवस्थेत आहे नीच राशीत आहे अष्टमत असून तो अस्तंगत आहे. म्हणजे आर्थिक सुबत्ता किंवा आर्थिक अडचणीमुळे आर्थिक समस्येमुळेच आपल्या मुलाला डिवोर्स झाला असेल. माझ्या आपणास विनंती आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मुलाच्या पत्रिकेचा पुनर्विवाहाचे योग नक्कीच आहेत. पत्रिकेत 2 दुसरे दोष निर्माण झालेत. मातुल घरामध्ये म्हणजे षष्ठ भावामध्ये इथे केतू नावाच्या ग्रहासोबत मंगळ नावाचा ग्रह केतू नावाच्या ग्रहासोबत शनी नावाचा ग्रह आलेला आहे. याला कुयोग म्हणतात. खोटारडे चिटर लफंगे लोक तुम्हाला भेटण्याचे योग तुमच्या पत्रिकेत आहेत. त्यामुळे समोरच्या कुटुंबाकडून तुमची दिशाभूल होण्याचे योग आपल्या मुलाच्या पत्रिकेत आहेत. हा कुयोग नावाचा दोष हा नीचभंग नावाचा दोष निवारण करावा. आपल्या मुलाच्या पत्रिकेतला गुरु नावाचा ग्रह मृत अवस्थेत आहे आणि रवी नावाचा ग्रह मृत अवस्थेत आहे. याची विल पॉवर वाढवावी आत्मविश्वास वाढावा. जर आत्मविश्वासाने संयमाने एक पॉझिटिव्ह वृत्तीने मुलगा पुढे जाईल तर माझा विश्वास आहे ह्या मुलाचा संसार नक्कीच पुढे सुखाचा होईल. तर आता पुढील काळामध्ये लग्नाचे योग केव्हा आहेत असा जर तुम्ही विचार कराल तर आता सद्यस्थितीमध्ये वयाच्या 28 वर्षानंतरच्या कालखंडात याच्या लग्नाचे योग संभवतात. म्हणजे 28 वर्षानंतरच्या कालखंडात म्हणजे वयाच्या 32 तेही संपलेलं आहे. वयाच्या 37 वर्षी 2022च्या दरम्यानच्या कालखंडात 21 फेब्रुवारी 2022च्या नंतर ते 23 ऑगस्ट 2022च्या दरम्यानमध्ये आपल्या चिरंजीवासाठी लग्नाचे योग नक्कीच पूरक आणि शुभ काळ आहे. मात्र सुनंदाताई आपणास विनंती करेल आमच्या यूट्यूब चॅनलला जा मुलाला सांगा. यूट्यूब चॅनल आमच्या अनेक आम्ही घरगुती उपाय सांगितलेत. आता कार्यक्रम माध्यमातून वेळ पुरत नाही आहे तर ते उपाय जर घरगुती उपाय तुम्ही करताय
तर माझा विश्वास आहे आपल्या मुलाचं लग्न काही दिवसांमध्ये आटोपेल. मात्र मी सांगितले दोष निवारण केल्याशिवाय आपल्या मुलाचा पुनर्विवाहाचा विचार करू नये. पुढे संसार सुखाच दाखवतोय, कारण या मुलामध्ये कोणतीही खोट दाखवत नाही. गुरुबळ कमी पडतंय आणि पत्रिकेत कुठेतरी नीतीला मानण्याची घटना घडण्याची योग याच्या पत्रिकेत होते. दोष निवारण करता पुढचं आयुष्य नक्कीच सुखकारक आणि आनंदी नक्कीच होईल, चिंता नसावी. नक्कीच. कार्यक्रमामध्ये आणखीन एक फोन आलेला आहे. तुळशीदास यांचा फोन येतो आपल्याला मुंबईहून. सर, आपला प्रश्न विचारू शकता आपण. बोला सर, आपला फोन जोडला गेला. आपला प्रश्न एक सलग विचारा. आमचा आवाज पोहोचतोय का सर आपल्यापर्यंत? हॅलो. बोला. हॅलो. हा सर, बोला बोला. हा, मला विद्येचा विषय की अभ्यासात काय हॅलो, पुन्हा एकदा जन्मतारीख बोला. माझी आहे तुमचा 11 प्रश्न ऑगस्ट सांगा. 2004. सर, आपला प्रश्न सांगा आधी. 11 ऑगस्ट 2004. सर, आपला प्रश्न काय आहे? हा, मुलीविषयी विचारत होता. त्या अभ्यासात कशी आहे काय ती समजत नाही. बरं, नक्की. जन्म शिक्षण वेळ 11 सांगा. ऑगस्ट. जन्म वेळ. ती मुलगी माझी अभ्यासाला मागं पडत आहे, अभ्यासावर लक्ष देत नाही बरोबर. आता जन्म वेळ आणि जन्म ठिकाण सांगू शकाल? जन्म त्या वेळ आहे तिचं 9:50. 9:50 रात्री. रात्री सकाळी रात्री की सकाळी? सर, आपल्या टीव्हीचा आवाज जर का बंद केला तर आपला प्रश्न आमच्यापर्यंत नीट पोहोचेल. खरं म्हणजे तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा प्रश्न जो आहे तो समजू शकत नाही. पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळूयात सर. अत्यंत महत्त्वाची चर्चा होती. खरं म्हणजे प्रेक्षकांना एक आवाहन करीन, ज्या वेळेला आपला फोन कनेक्ट केला जातो त्यावेळेला आपल्या टीव्हीचा आवाज जो आहे तो पूर्णपणे बंद करा, तरच तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत नीट पोहोचणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा जो आपला विषय आहे थोडा वेगळा आहे. वैवाहिक जीवनामध्ये नेमक्या अडचणी येतात, प्रकरण घटस्फोटापर्यंत जातं, ते नेमकं कशामुळे जातं हा आजचा आपला विषय आहे. त्यामुळे या संदर्भातले फोन जे आहेत ते नक्कीच स्वीकारले जातील कार्यक्रमाअंतर्गत. सर, पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळूयात. जसं मगाशी मी म्हटलं की प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं आयुष्य खूप छान असावं, अगदी आपला जोडीदार आहे तो आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्यासोबत प्रवास जो आहे तो करावा. तर ते करण्यासाठी विवाह करण्याच्या पूर्वी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? प्रियंका, चांगला प्रश्न. प्रत्येक आमचे दर्शक पाहत आहेत, त्यांनी ह्याचं अवलोकन करावं. तुमच्या पत्रिकेमध्ये एक मैत्री जमते. आज आमच्याकडे प्रेमविवाहाचे केसेस आमच्याकडे ज्यावेळी येतात आहे त्यावेळेस विचारांची सांगता एकच असते. दोन विचार समविचाराचे मित्र किंवा मैत्रिणी एकत्र येतात तेव्हा प्रेम प्रकरणाची गाडी पुढे जाते. वैवाहिक जीवनामध्ये 3 अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. आपण 100% कोणाची मॅरिड लाईफ सुखी नसते, हॅपी नसते, आपण 101 गुण आपण मॅरिड लाईफला देऊया. तर 100% मॅरिड लाईफ हॅपी होण्यासाठी काय पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं ग्रहमैत्री म्हणजे विचार जमले पाहिजेत. दोन्ही जोडीदार समविचारचे एका विचार जोडीदार असेल तर आपलं वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकतं. हा पहिला नियम. म्हणजे जर विचार जमले तर 35% आपण पास, या वर्गातून त्या वर्गात गेलं असंच आपण समजूया. सेकंड विषय येतो तो योनी नावाचा विषय. शारीरिकदृष्ट्या पती आणि पत्नी शारीरिकदृष्ट्या एकनिष्ठ असले पाहिजेत, शारीरिकदृष्ट्या लॉयल असले पाहिजेत आणि जी वंशल वाढवण्यासाठी जे काही तुम्ही प्रयत्न करतात अनुरूप वंशल वाढली पाहिजे. उदाहरणार्थ सांगेल की चुकून सर्प योनीबरोबर व्याघ्र योनीचं लग्न झालं किंवा सर्प योनीबरोबर उंदीर योनीचं किंवा मुंगूस योनीचं लग्न झालं तर वैवाहिक जीवनात सुख मिळणार नाही, शारीरिक सुखात कुठेतरी कमतरता येईल आणि त्यामुळे डिवोर्स किंवा व्यभिचारीपणा वाढू शकतो. त्यामुळं इथे असं सांगेन की इथे योनी नावाचा विषयात जरी तुम्हाला मिलन योग्य झालं ज्योतिषांना पाहून किंवा ज्योतिषशास्त्रात आश्रय घेऊन आपण पुढे जातोय तर 35% पास. आणि तिसरा महत्त्वाचा विषय येतो तो गुरुबळाचा. तर गुरुबळ तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि गुरुबळ म्हणजे काय? आर्थिक सुबत्ता. गरजेपुरता पैसा तुम्हाला मिळाला पाहिजे. तर मानसिक, शारीरिक, आर्थिकरित्या तुमची सुबत्ता असेल तर माझा विश्वास आहे कोणत्याही पती पत्नीला जगातला कोणता विषय, कोणती व्यक्ती ना कोणती परिस्थिती ह्या पती पत्नीला वेगळं करू शकेल असं नक्कीच नाही. हां सर, ते शेवटी यमराज यांना जर आले, दोघांपैकी एखाद्याचा देहांत झाला तर ते मागे राहू शकतात, पण अंतकाळापर्यंत ह्या जोडप्याला, ह्या कुटुंबाला कधीच एक दुसऱ्यापासून वेगळं करण्याची कोणताही घरातला सदस्य किंवा कोणतीही परिस्थिती, कोणत्या विषयांना वेगळं करू शकणार नाही. मानसिक, शारीरिक आणि आर्थिकरित्या सधन असण्यासाठी ह्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नक्कीच करावा आणि ज्योतिषाशय नक्कीच घ्यावा. आमच्याकडे जवळ आल्यानंतर आम्ही हा विषय अगदी जीव तोडून लोकांना समजत असतो. आणि आतापर्यंत आमच्याकडे जर 10 ते 10 लोकांचे लग्न मंगलकार्य होतात आहे. 100 चुकून 5 राहतील पण 95% लोकांचं मंगलकार्य सुखमय होत आहे. किंवा लग्नाविषयातल्या काही समस्या घेऊन आलेत तर काही दिवसांमध्ये त्यांचं आयुष्य नक्कीच प्रफुल्लित किंवा आनंदी होत आहे. जगात वाईट कोणी नसतं बरं. जगात वेळ वाईट असते, ती वेळ असते वाईट, परिस्थिती वाईट असते. ज्योतिषशास्त्रा भाषा सांगेल तर ते ग्रहमान वाईट असतात. ग्रहमान सुधारले तर आपले आयुष्य सुधारतं. चिंता करण्याची नक्कीच गरज नाही आहे. नक्कीच. आणि जरी वेळ वाईट आली आणि दोघं जरी त्या वेळेतून जाणार असतील किंवा दोघांची एकमेकांना साथ असेल तर नक्कीच ती वेळ देखील मारली जाऊ शकते. विचारी सांगता पाहिजे, ग्रहमैत्री म्हणजे योनीची सांगता पाहिजे, आर्थिक म्हणजे गुरुची सांगता पाहिजे. गुरुबळ ज्यांच्या पाठी आहे, भगवंत ज्यांच्या पाठीमागे, घरातले सदस्य ज्यांच्या मागे आहेत त्यांचं कोणी काय वाकडं करू शकत नाही असं नक्कीच म्हणेल. नक्कीच. ही झाली नाण्याची
एक बाजू, मात्र दुसरी बाजू अशी आहे ती म्हणजे आता लग्न झालेलं आहे, मात्र लग्नानंतर कटकटी वाढलेल्या आहेत. आता नेमके विचार जे आहे ते पटत नाहीयेत, संवाद होत नाहीयेत, होत आहे ते फक्त वाद होत आहेत. मग अशा वेळी नेमकं काय करावं असा देखील प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे सर मगाशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करत होतो. आता विवाह एखाद्या जोडप्याचा झालेला आहे, आता त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे, आता कुठेतरी पटत नाही, मात्र एकमेकांना सोडणं हा त्यामागचा पर्याय असूच शकत नाही. तर त्यांनी आता नेमका तोडगा त्यांच्यासाठी काय काढा? सर्वप्रथम त्यांच्या पत्रिकेमध्ये दोघांचे पत्रिका अनालिसिस करून घेणं, द्वितीय स्थान म्हणजे कुटुंबस्थान कसं आहे, व्यक्तिमत्व कसं आहे, आणि सप्तम स्थानाविषयीची त्यांची चालना किंवा त्यांच्या आयुष्यात असणारा दृष्टिकोन, भाग्यात पुढे काही वाईट घटित लिहिलं नाही ना, नशिबात काही कोर्ट कचऱ्या तर नाहीत ना, ह्या अवलोकन करून काही अशुभ ग्रह दोषात 4 स्थानांमध्ये काय आहेत का ह्याचं अवलोकन करून घेत आहे. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे प्रत्येक यजमानाला मी ज्यावेळी विवाह करून आमच्याकडे आलेले आहेत तर गौरीशंकर रुद्राक्ष आणि ब्ल्यू टोपाज नावाचं रत्न आम्ही यांना सूचित करत असतो. गौरीशंकर रुद्राक्ष ज्या व्यक्तीच्या, ज्या पतीच्या गळ्यात आहे किंवा पत्नीच्या गळ्यात आहे, ते प्रेम, आपुलकी किंवा एक ओढा, दुसऱ्यांचे एक अतूट नातं निर्माण होण्यासाठी चांगली मदत होते. त्यामुळे गौरीशंकर रुद्राक्ष हा ज्यांचे लग्न झाले त्यांच्या पत्रिकेत असणारे ग्रहदोष निवारण करून जर आपलेपणाची, प्रेमाची किंवा एक निष्ठेची भावना निर्माण करायची असेल तर गौरीशंकर रुद्राक्ष त्यांच्यासाठी अतिशय चांगला आहे. त्यांचा शिव आणि पार्वतीसारखा जोडा नक्कीच होईल आणि त्यांच्या असणारे कुटुंब त्यांच्या सायात, त्यांच्या सहवासात उदंड आयुष्य म्हणजे अनंत काळापर्यंत राहू शकतं. त्यामुळे हा गौरीशंकर रुद्राक्ष त्यांसाठी अतिशय पूरक आणि अतिशय एक जीवन एक प्रफुल्लित करण्यासाठी हा छोटासा मार्ग आहे. परंतु त्यासोबत मनोमिलन यंत्र म्हणजे पत्रिका त्यांच्या आता कोणत्या स्टेजमध्ये आहे, त्यांचे ते वाद कलक कोणत्या स्टेजपर्यंत गेलेले आहेत. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जातकाला आम्ही 90% जोडण्यासाठी आम्ही पहिले प्रयत्न करत असतो. 90% जोडण्यासाठी प्रयत्न करत, 10% शेवटी शेवटी तो ऍडजस्टमेंट करूनही थांबत नसेल तर आम्ही तोडण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न नाही, त्यातूनही समन्वय सांधू दोघांना सांत्वन कसं करता येईल किंवा दोन्ही कुटुंब कशी स्थिर राहतील, दोघांच्या आयुष्यात नवे चैतन्य कसं निर्माण करता येईल यासाठी आम्ही नक्कीच मार्ग दाखवत असतो. त्यासाठी व्यक्तिगत पत्रिका पाहणं तेवढंच गरजेचं आहे. फार चिंतेचा विषय नाही, किरकोळ उपाय असतात तेवढे कराल तर आयुष्य नक्कीच सुंदर आहे. आणि आयुष्य हे जीवन अनमोल आहे. हे अनमोल जीवनाचं एक सार्थक कसं करायचं आहे, ह्याचं सोनं कसं करायचं आहे, हे यजमान तुमच्या हातात आहे. ते तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच घडवू शकता. खरं म्हणजे ज्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे त्यांना समुपदेशन करणं हा एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा हा एक महत्त्वाचा पर्याय आहे असं म्हणू शकतो. आणि सोबतच आपण जे सांगितलं की काही रत्न आहेत, त्या रत्नांमुळे देखील त्यांच्या आयुष्यावरती परिणाम चांगले होणार आहेत. तर सर, अनेक प्रेक्षक आजचा आपला हा कार्यक्रम पाहत आहेत, त्यांना जर का आपली भेट घ्यायची असेल तर त्यांनी कधी आणि कुठे आपल्याला भेटावं? आपण पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी असतो. पुण्यामध्ये सदाशिवपेठ, मुंबई घाटकोपर येथे आपण भेटतो. येण्याच्या आधी मात्र वेळ निश्चित करून, भेटण्याची वेळ निश्चित करून तुम्ही या. असणाऱ्या फी संबंधित चौकशी करून या आणि तुम्हाला त्यातून अडचण न होण्यासाठी तुम्ही जर ॲडव्हान्स तुमचे जर टाईम रिझर्व करताय किंवा दिवस रिझर्व करताय, तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती नक्कीच साधता येईल. आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा पर्याय मार्ग आहे. जीवनात प्रत्येक आलेल्या विषयाला जसा एखादी अडचण निर्माण होतोय त्याचा अडचणीचा अंत लवकर होणार आहे. तुमच्या आयुष्यात एखादी अडचण, एखादी समस्या, एखादा विषय त्रासदायक असेल तर त्याचा अंत करण्यासाठी जरूर प्रत्यक्ष भेटण्यासाठी या. जे स्क्रीनवर दिसणारे नंबर आहेत त्यावर फोन करा आणि तुमची वेळ निश्चित करा आणि वेळ निश्चित करून तुमचं आयुष्य नक्कीच सुखमय नक्कीच करू शकता. नक्कीच. खरं म्हणजे सर, विवाह म्हणजे फक्त 2 मनं जुळतात असं नाही, तर 2 कुटुंब देखील त्यामुळे जुळली जात असतात. आणि ज्या वेळेला अरेंज मॅरेज होतं आणि मग दोघांमध्ये खटके उठतात किंवा घटस्फोट होतो त्यावेळेला कुटुंब कुठेतरी त्यांना साथ देत असतात, दोघांनाही, दोघांकडूनही. मात्र ज्या वेळेला लव्ह मॅरेजची केस असते त्यावेळेला मग त्या मुलीने कुठे जायचं किंवा त्या मुलाने कुठे जायचं असा एकमेव प्रश्न उरलेला असतो. काही प्रश्न आपल्याला मेलवरती आलेले आहेत. पहिला प्रश्न असाच आहे, राधिका कुलकर्णी यांनी विचारलेला आहे की त्यांनी घरातल्यांच्या विरोधामध्ये जाऊन लग्न केलं होतं आणि आता वैवाहिक सुख त्यांना नाही मिळते. त्यांची जन्मतारीख आहे 14 जुलै 1993. त्यांची जन्मवेळ आहे 9:25 रात्री आणि ठिकाण आहे सातारा. काय सांगाल त्यांना? कसं असतं की कोणतेही लव्ह मॅरेज आपण करतो, प्रेम विवाह करतो, तर कुटुंब म्हणजे द्वितीय स्थान तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि ज्या व्यक्तीवर प्रेम, पती अथवा पत्नी, मुलगा अथवा मुलगी याने प्रेम करते वेळेला एक विचार जमले असतात असं आम्ही नक्की जाहीरपणे सांगत असतो. पण ते कुटुंबातून साथ किती मिळते. आता सातारच्या कन्याने जो प्रश्न विचारलाय 14 जुलै 1993 वार बुधवार 21 वाजून रात्रीचे म्हणजे 9:25 सातारा, महाराष्ट्र. मेष नावाची राशी, कृतिका नावाचं नक्षत्र आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, कृतिका नावाचं नक्षत्र रवीचं नक्षत्र आहे आणि विषय म्हणजे रवी नावाच्या पत्रिकेच्या मृत अवस्थेत आहे.
आत्मविश्वास पूर्ण ढासळलेला आहे. बरोबर. तुम्ही घरातल्यांच्या विरोधात लग्न केले आणि मनाचा कारक चंद्रही आपल्या पत्रिकेत मृत अवस्थेत आहे आणि आपल्या दोन्ही कुटुंबातून ना आईकडचे ना म्हणजे ना माहेरकडचे आत्ताच्या भाषेत ना सासरकडचे आपल्या साथ देतील असं नक्कीच नाही आहे. कारण आपल्या पत्रिकेमध्ये बाबांच्या स्थानावर राहू नावाचा ग्रह आहे आणि आईच्या स्थानात केतू नावाचा ग्रह आहे. आई वडिलांनी तुम्हाला विधभरच्या हातभर लहानाची मोठी जीवाला प्रेम देऊन केलेलं आहे. पण इथे आईच्या स्थानामध्ये केतू नावाच्या ग्रहासोबत शुक्र नावाचा ग्रह वृषभ राशीचा आहे. आणि मागे इथल्या कार्यक्रमात सांगितलं होतं की 2 नंबरच्या आकड्यात किंवा 7 नंबरच्या आकड्यात वृषभ राशी तुळ राशी जर शुक्र असेल तर ऑलमोस्ट लव्ह मॅरेजची पत्रिका असते. तुझ्या पत्रिकेत लव्ह मॅरेजचे योग होते, परंतु लव्ह मॅरेजला कुठेतरी नीतीला मनाची घटना घडण्याचे योग आहेत. कारण तुझा स्वभाव तापट, हट्टी, चिडका आणि हेकेकोर आहे. आणि तो सप्तमातला मंगळ, पहिला आपण विषय घेतला होता सप्तमातला मंगळ काय असेल मी थोडक्यात सांगितलं होतं. तर या कन्येच्या पत्रिकेत सिंह राशीचा सप्तमातला मंगळ आहे. या मुलीने 2022च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत जर काही अंशी तिथे सहन करते किंबहुना काही पर्याय मार्ग काढण्याचा प्रयत्न करते तर माझा विश्वास आहे 2022च्या नंतर हिचं आयुष्य नक्की सुखमय होईल आणि संसार सुखाचा होईल. 2022 पर्यंत हिच्या पत्रिकेचा विचार करता तेवढं ग्रहमान हिला पूरक नाही. विनंतीला सांगेन की आपण कुलकर्णीताई तुम्ही 2022च्या साधारण फेब्रुवारी मे पर्यंत तुम्ही शांत बसावं किंवा त्या पर्याय मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. आपल्या दोन्ही कुटुंबाकडून आपल्या भली मोठी साथ मिळणार नाही. तुम्हाला पती परमेश्वर ही भूमिका डोक्यात ठेवून किंवा आपण घेतलेले निर्णय हे तडीच नेण्यासाठी 2 ग्रहांचं दान करावं. म्हणजे रवी नावाचा ग्रह आणि चंद्र नावाचा ग्रह या ग्रहांचं दान करावं. पत्रिकेतला नीचभंग नावाचा ग्रह मंगळ नाव शांत कराल तर काही अंश आपला हट्टी किंवा आग्रही स्वभाव कमी होईल आणि संयमाने काहीतरी आयुष्य निर्णय घ्याल आणि आयुष्य आपलं सुखमय होईल. फार चिंता करू नये. मात्र 2022 पर्यंत संयम ठेवणं हे तुमच्याच हातात आहे. नक्कीच. आणि ग्रहदोषांमुळे स्वभाव देखील आपले थोडे वेगळे होऊन जातात, चिडचिडे होऊन जातात आणि त्याचा परिणाम फक्त पती पत्नी एवढ्याच नात्यावरती होत नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावरती देखील होत असतो. त्यामुळे हे ग्रहदोष निवारण करणं फार महत्त्वाचं आहे. कार्यक्रमामध्ये आपण एक फोन घेऊयात. आपल्याला प्रिया यांचा फोन येते पुण्यातून. प्रिया ताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो ताई बोला. हॅलो मॅडम, मला माझ्या भावाविषयी प्रश्न विचारायचा होता. बरं, जन्मतारीख सांगा. त्याची 29/10/89. जन्मवेळ. जन्मवेळ सकाळी 6:45. बरं, जन्म ठिकाण. जन्म ठिकाण नाशिक रोड. बरं, प्रश्न काय आहे आपला? मॅडम त्याच्या विवाहाबद्दल विचारायचं होतं, लग्नासंबंधी. ओके, विवाह. नक्कीच आपला प्रश्न लक्षात आलेला आहे. खरं म्हणजे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर, की विवाह होण्यापूर्वीच जर का नेमके काय आपले ग्रहदोष आहेत किंवा ग्रहांची स्थिती काय आहे हे लक्षात घेऊन विवाह केला तर नक्कीच तो पुढे छान काय म्हणता येईल सक्सेस होणार आहे. नाही, गतिमान होतो आणि आयुष्यात प्रगती नक्कीच साधता येते. ताईने आपल्या भावाविषयीचा प्रश्न विचार तारीख सांगितली 29/10/1989, वार रविवार 6:45 नाशिक महाराष्ट्र. तुळ नावाची राशी आहे, चित्रा नावाचं नक्षत्र, प्रीती नावाचा योग. आता कसं आहे, प्रीती नावाचा योग जर ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत असतो तर प्रेमविवाहाचे योग जास्तीत जास्त असतात आहे किंवा जवळच्या नात्यातल्या व्यक्तीबरोबर लग्नाचे योग जास्तीत जास्त असतात आहे. आता ताईंच्या जो पत्रिकेत लग्नाचे योग आपल्या भावाच्या विषयी विचारलेला आहे तो चक्क वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 2010 मध्ये लग्नाचे योग होते, वयाच्या 25व्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये सुद्धा लग्नाचे योग होते. आता वयाच्या 30व्या वर्षी लग्नाचे योग आहेत. म्हणजे 29/10/2019 नंतर आपल्या बंधूंसाठी अनुरूप विवाहासाठी काळ आहे किंवा त्यावेळेला पुढच्या वर्षी येत्या दिवाळीनंतर तर पुढच्या मे महिन्यापर्यंत आपल्या भावाच्या लग्नाचे योग बऱ्याबोलाने उत्तम संभवतात. पण ताई आपल्या भावाच्या पत्रिकेमध्ये काही दोष आहेत. म्हणजे आपल्या भावाच्या पत्रिकेमध्ये गुरु नावाचा ग्रह वक्री आहे आणि शुक्र नावाचा ग्रह बालावस्थेत कुठेतरी लग्नामध्ये पोरकळ होऊ शकतो. आणि लग्न स्थानामध्ये 5-5, 6-6 ग्रह बसलेत आहे. रवी सोबत मंगलिक पत्रिका आहे, तुळेचा मंगळ आहे आणि मंगळासोबत रवी आला तर अंगारक नावाचा योग निर्माण होतो. त्यामुळे काहीतरी अंशी हट्टी जिद्दी मुलगा असावा. रवी सोबत चंद्र नावाचा ग्रह आलेला आहे, इथे ग्रहण नावाचं निर्माण झालेलं आहे आणि ते ग्रहण आयुष्याला कुठेतरी व्यक्तिमत्वाला कुठे ग्रहण लागण्याचे योग आहेत. कारण याचं आहे की वृश्चिक नावाच्या राशीमध्ये म्हणजे 8 नंबरच्या आकड्यात 2ऱ्या स्थानामध्ये शुक्र नावाचा ग्रह हा शत्रू राशीत आहे. हे चिंतेचा विषय ताई. त्यामुळे समोरच्या मुलीची पत्रिका पाहिल्याशिवाय, ग्रहमैत्री योनीन गुरुबळाचा विचार केल्याशिवाय, समोरच्या कुटुंबाची परिपूर्ण माहिती घेतल्याशिवाय तुम्ही लग्न करू नये असं मी विनंतीवर सांगेन. कारण कुठेतरी द्वितीय स्थाना म्हणजे कुटुंब स्थानामध्ये वाद, कल आणि कटकटी होण्याचे योग मुलाच्या पत्रिकेत आहेत. आणि तसं होऊच नये म्हणून जर मुलाला हिरा नावाचं रत्न धारण कराल आणि पत्रिकेतला गुरुबळही कमी आहे, भाग्यस्थानात मिथुन नावाच्या राशीचा गुरु आहे आणि तो वक्री आहे. मिथुन नावाच्या राशीतला गुरु म्हणजे शत्रू राशीत आला आणि मंगळाचं, शुक्राचं आणि असणाऱ्या गुरुचं कुठेतरी षडाष्टक योग निर्माण होत आहे. वाद कटकटी आर्थिक स्वरूपावर होतील का कुटुंबाच्या कारणावरून, मग आई, बहीण, भाऊ, मुलं यांच्यावरून कुठेतरी वाद कटकटी होण्याचे योग संभवतात. तर ताईंना सांगेन की हे दोष निवारण केल्याशिवाय भावाचं मंगल कार्यासाठी सुरुवात करू नये. आणि जर त्या अगोदर अगदी दिवाळीच्या अगोदर आपल्याला लग्न करायचं आहे तर आमच्या यूट्यूब चॅनलला जा, जीवन मार्गदर्शन किंवा ज्योतिषाचा आनंद कुमार म्हणून टाईप करा. आपल्याला अनेक असे साधे तोडगे तुम्हाला तिथे सुचवलेले आहेत, ते तोडगे करा. आपल्या भावाचं मंगल कार्य अगदी अनेकांचं लग्न 3 महिन्यात, 2 महिन्यात, अगदी महिने 15 दिवसात झालेले आहेत.
ठरले आहेत, आपल्या भावाचं मंगल कार्य नक्कीच आटोपेल. मात्र दोष निवारण केल्याशिवाय पुढे जाऊ नये असं नक्कीच सांगेन. नक्कीच. आता पुढचे काही प्रश्न आहेत ते आपण पाहूया. शांताबाई सर्वदे यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सोलापूरवरून त्यांनी आपल्याला पत्र पाठवलेलं आहे. खरं म्हणजे सुरुवातीला त्यांनी आपलं प्रचंड कौतुक केलेलं आहे की त्या सातत्याने आपले कार्यक्रम पाहत असतात. आपण जे उपाय सांगता ते उपाय देखील त्या करत असतात. मात्र आता त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मुली संदर्भातला. मुलीच्या लग्नाचे योग नेमके कधी आहेत? लग्नाला विलंब होतोय, अडचणी निर्माण होतात, त्याची कारणं काय? जन्मतारीख आहे 14 जुलै 1987. जन्मवेळ आहे पहाटे 2 वाजता आणि जन्मठिकाण आहे सोलापूर. बघा, सोलापूर ताईंचा प्रश्न, सर्वोदयचा ताईंचा प्रश्न काय? 14 जुलै 1987 पहाटे 2 वाजता सोलापूर, महाराष्ट्र. कुंभ नावाची राशी आहे, धनिष्ठ नावाचं नक्षत्र, आयुष्यमान नावाचा योग आहे. ताईंच्या कन्येचा जन्म, लग्नाचे योग हिच्या पत्रिकेमध्ये वयाच्या 23व्या वर्षी नक्कीच लग्नाचे योग होते. 23 नंतर वयाच्या 28 वर्षात सुद्धा लग्नाचे योग होते आणि 28 नंतर 32व्या वर्षी लग्नाचे योग आहेत. 2 सप्टेंबर 2019च्या अगोदर ह्या कन्येचं लग्न होण्याची योगीच्या पत्रिकेत उत्तम आहेत. त्यावेळी ताई तुम्ही जोमाने सुरुवात करावी. 26 सप्टेंबर 2018 या दरम्यानपासून आपल्या कन्येच्या लग्नाचे योग चालू झालेले आहेत. म्हणजे मागच्या गणपतीपासून आपल्या कन्येच्या लग्नाचे योग सुरुवात झालेले आहेत. तर पुढे आपला आत्ता काळ लग्नासाठी पूरक आहे. लग्नासाठी हिच्या पत्रिकेमध्ये फार अडचण आहे असं काय दाखवत नाही. पण मंगळ नावाचं मांगलिक पत्रिका, कर्केचा मंगळ हा नीच राशीचा मंगळ मानला जातो आणि या कुठेतरी सुखस्थानातला मंगळ आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला पाहून स्थळ येतील, म्हणजे नातेवाईक पै पाहुण्यातून स्थळ येतील. कुठे मॅरेज ब्युरो किंवा कुठे नाव नोंदणी इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला स्थळ शोधण्याची गरज निश्चित नाही आहे. प्रियंका, आपल्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही अवलोकन करून सांगत असतो. ज्यावेळी आमच्याकडे येतात आहे जवळजवळ 40 ते 50 प्रश्नांची उत्तरं आणि त्यातल्या अधिकहून जास्त प्रश्नांची उत्तरं आम्ही लेखी देत असतो. तर या ताईंच्या पत्रिकेमध्ये हा मंगळ नावाचा ग्रह हा जर नीच राशी असेल तर कुटुंबातील म्हणजे कुटुंबासाठीच, म्हणजे कुटुंबातील लोकांच्या माहितीने किंवा ओळखीतून स्थळ मिळण्याचे योग या पत्रिकेत आहेत. अगदी घराच्या 9 किलोमीटरच्या पुढे आणि ताई 28 किलोमीटरच्या आतमध्ये आपल्या लेकीला स्थळ जमेल आणि जास्त जास्त पूर्व आणि उत्तर दिशेला आपल्या जन्मस्थानाच्या किंवा मागील 10 वर्ष राहतात त्याच्या पूर्व उत्तरेला जर प्रयत्न कराल तर 28 किलोमीटरच्या आतमध्ये आपल्या कन्याला स्थळ नक्कीच मिळेल. हा मुलगा सुखस्थानातला मंगळ असल्यामुळे कुठेतरी इंजिनिअरिंग क्षेत्रासंबंधित किंवा विद्युत मेटल या कार्यक्षेत्रासंबंधित कार्यरत करणारा नोकरदारच म्हणजे नोकरी करणारा जोडीदार मिळण्याचे योग आपल्या कन्येच्या पत्रिकेत आहेत. विशेष म्हणजे पत्रिकेमध्ये पराक्रम स्थानामध्ये शुक्र आणि रवी आहे. त्यामुळे एक भाऊ आणि बहीण असण्याचे योग या मुलाच्या पत्रिकेत आहेत. म्हणजे आपल्या कन्येला जोडीदार मिळेल. एक ननंद असेल, ती विवाहित असेल किंवा एक भाऊ असेल, दोन्हीपैकी एक काहीतरी असू शकतं. म्हणजे 2 बहीण भावंड असू शकतात आहे आणि त्यामुळे एक बहीण आता भाऊ असेल आणि दोन्ही असतील तर विवाहित असेल, फार चिंता नसावी. पत्रिकेमध्ये या हिच्या पत्रिकेमध्ये हिला आयुष्यभर नोकरी करावी लागणार नक्कीच नाही, कारण लाभस्थानामध्ये हे जे चंद्र नावाचा ग्रह बसला त्यामुळे लाभाचा चंद्र असेल तर आयुष्यावर काबड कष्ट करत नसतात, नोकरी करत नसतात आणि कर्मस्थान कोणताही चांगला ग्रह नाही, वाईटही नाही. त्यामुळे आपली कन्या सदन घरात, खात्यापित्या घरात जाण्याचे योग आहेत किंवा त्या नवरा एवढा कमवत असेल की आपल्या लेकीला भविष्यात कधी कामधंदा करण्याचे योग आपल्या लेकीच्या पत्रिकेत नाही आहे. संतांच्या बाबतीतही असे प्रश्न विचारतात आहे तर संतांच्या बाबतीत पंचम स्थान संतान पाहतो. मुलीच्या पत्रिकेत पंचम स्थान कोणताही शुभ ग्रह नाही, अशुभ ग्रह नाही. त्यामुळे संतांच्या बाबतीमध्ये आपल्या कन्येत काही अडचण नाही आहे. मात्र होणाऱ्या जोडीदाराबरोबर लग्न, कोणत्या राशीवर लग्न होत आहे, कोणत्या राशीवर लग्न होत नाही, हा त्यावर महत्त्वाचा विषय आहे. प्रियंका, कसं असतं की आता अनेक आम्हाला प्रश्न विचारतात किंवा कोणत्या राशीवर लग्न जोडीदार करावा, कोणत्या राशीवर जोडीदार करू नये. तर मी करू नये आधी सांगेन. मकर राशीच्या पत्रिकेमध्ये हिने 3 राशी स्वप्नातील लग्न करू नये. कर्क नावाची राशी, सिंह नावाची राशी, कन्या नावाची राशी आणि विशेष म्हणजे कुंभ नावाच्या राशी लग्न करू नये. हे नेहमी घातक ठरणार आहे. कुठे कोर्ट कचेरी होण्याच्या योगात प्रीती षडाष्टक, मृत्यू षडाष्टक आणि शत्रू राशी असं काहीतरी दिसतंय. मग राशी कोणत्या राशी लग्न करावं? मीन नावाची राशी, मेष, वृषभ, मिथुन, तुला, वृश्चिक, धनु आपल्या कन्यासाठी या राशी उत्तम आहेत. असं एक साधारण लग्नाविषयीचं विवरण आम्ही करत असतो. आपल्या मुलाचं अथवा मुलीचं वैवाहिक जीवन सुखकारक, आनंदी आणि दीर्घायू व्हावं किंवा आनंदीमय जीवन व्हावं तर ह्या सगळ्या गोष्टींचे आपण अनालिसिस करून उत्तरं लेखी स्वरूपात किंवा काही तोंडी स्वरूपात देत असतो. त्यामुळे या अशा स्वरूपाचं मार्गदर्शन आपणास हवं असेल, आपल्या लेकीचा, आपल्या मुलाचा संसार सुखाचा करायचा असेल किंवा दोन्ही कुटुंब एकत्र आनंदाने जर राहायचे असतील तर मला वाटतंय अशा पूरक पत्रिकेतून निवारण करणं किंवा किरकोळ काही दोष असतील तर निवारण करावं, याचाच आम्ही आशय घेऊन पुढे जाण्याचा मार्ग निश्चित दाखवत असतो. नक्कीच. खरं म्हणजे ही आजची ही चर्चा जी आपण पाहतोय किंवा जे आपण सांगताय, उपाय मार्गदर्शन करताय, त्यावरून एक गोष्ट सर लक्षात येते ती म्हणजे लग्न करत असताना फक्त कुंडली जुळतीये का किंवा फक्त गुणमेलन होतंय का एवढंच महत्त्वाचं नाहीये, तर इतर काही गोष्टी आहेत त्यांना देखील तितकंच महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि आपणही विवाह करत असताना बाकीच्या इतर गोष्टींना जर तितकंच महत्त्व दिलं तर नक्कीच तो विवाह आहे त्या दोघांचं गुणमेलनाबरोबर त्यांचं मनमेलन जे आहे ते देखील 100% होईल. त्याशिवाय काही काय म्हणता येईल वाद आणि या सगळ्या गोष्टी आहेत, विचार वेगळे असणं, या सगळ्या गोष्टी होण्याची कारणं जी आहेत तीच मुळात संपून जातील. खरं म्हणजे ही आजची चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. असंख्य प्रश्न माझ्याकडे आहेतच, ते सगळे सरांना विचारायचे आहेत. मात्र ब्रेकची वेळ झाली. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉल.
ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे सर चर्चेच्या पहिल्या टप्प्यापासून आपण सांगताय की अशुभ ग्रह आहेत किंवा त्या ग्रहांचं स्थान आहे याचा परिणाम जो आहे तो वैवाहिक जीवनावरती होत असतो. असेच काहीसे प्रश्न मी शोधून काढलेले आहेत. पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की सप्तम स्थानामध्ये जर का कोणत्या ग्रहाची युती असेल तर ते अशुभ होतं का? हो, सप्तम स्थान हे लाईफ पार्टनर, बिझनेस पार्टनर, सहकारी, नोकरीतले सिनियर किंवा ज्युनियर सहकारी यांचं सप्तम स्थानात आम्ही पार्टनरचा स्वभाव पाहत असतो. तर इथे आपण जर लग्नाविषयात आज गोष्टी करतो तर लाईफ पार्टनरचा, जोडीदार, भावी जोडीदाराचा आपण विचार करत असतो. इथे जर शनी नावाचा ग्रह किंवा कोणताही पापग्रहामध्ये 4 ग्रहांची गणती होते. शनी, मंगळ, राहू, केतू या पापग्रहाच्या सोबत जर शुक्र नावाचा ग्रह आला किंवा रवी नावाच्या ग्रहासोबत जर शुक्र नावाचा ग्रह आला तर काहीतरी अशुभ ग्रहांची युती बनते किंवा त्या ग्रहानुसार त्या ग्रहांच्या पापग्रह असून त्या कोणत्या अवस्थेतला आहे तसे त्यांना त्रास किंवा ते मनस्थिती भोगावी लागते. त्यामुळे सप्तम स्थान मॅरिड लाईफमध्ये आणि विशेष म्हणजे व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये हे मनस्ताप देणारी पत्रिका राहते जर अशुभ ग्रहांची स्थिती असेल तर. मग त्याला उपाय काय? तर निवारण तुम्ही करताय, त्याचं खंडन करताय. आता उदाहरणार्थ आपण शनी नावाचा ग्रह हा न्यायाचा कारक आहे, विद्वतेचा कारक आहे आणि शनी नावाच्या ग्रहाबरोबर जर शुक्र नावाचा ग्रह आला तर मित्र असे आहेत. आपलेच मित्र आपले वैरी बनतील, आपलाच जोडीदार पती अथवा पत्नी आपला वैर बनेल किंवा कुठेतरी चुकीची गोष्ट लक्षात येईल आणि त्याचा अवडंब होईल, म्हणून मनस्तापाची भूमिका आहे. हे एक साधं उदाहरण दिलं. जर चुकून राहू नावाचा ग्रह जर शुक्रासोबत आला, शुक्र नावाचा ग्रह जर राहू सोबत आला तर राहू नावाचा ग्रह नाहीच आहे आणि त्याला डोकं नाही आहे. कुठेतरी इमोशनली भावना जास्त अटॅचमेंट लावले असतात आणि भावनिकतेने त्या व्यक्तीमध्ये, त्या मुलगा अथवा मुलगी, पती अथवा पत्नीमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट राहते आणि एखादी चुकीची घटना घडली तर त्याचा अवडंब होतो आणि मनाला कुठेतरी लागून जाते. त्यामुळे बुद्धी काम करणं थांबतं कारण राहुला डोकत नाही आहे, बुद्धीचा वापर होत नाही आहे आणि इमोशन जास्त वाढतात आहे. आणि शुक्र नावाचा ग्रह कलेचा कारक आहे, सौंदर्याचा किंवा प्रेमाचा कारक आहे. मग प्रेम कुठेतरी कमी होतं, मग कुठेतरी वातात व्हायला सुरुवात होते. मग हे तर तुम्हाला तुमच्या पत्रिकेत आहे तर तुम्ही निवारण करता येतं. माझा विश्वास आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे मार्ग अनेक मोकळतात, चिंता नसावी. नक्कीच. कार्यक्रमामध्ये एक फोन घेऊयात. विजयांचा फोन येतो आपल्याला ठाण्यातून. सर आपला प्रश्न विचारा. मुलाची जन्मतारीख आहे फेब्रुवारी 98, मुंबई घाटकोपर. ताई पुन्हा एकदा सांगा जन्मतारीख. 21 फेब्रुवारी 98. अच्छा. जन्मवेळ? जन्मवेळ आहे सकाळी 8:54. बरं. आणि जन्म ठिकाण मुंबई? घाटकोपर मुंबई. बरं. मुलाचं वैवाहिक जीवन कसं असेल? नक्कीच. सर काय सांगाल त्यांना? नक्कीच. ताईंनी प्रश्न विचारला. 21 फेब्रुवारी 1998, वार शनिवार, 8:54 मुंबई घाटकोपर. वृश्चिक नावाची राशी, ज्येष्ठा नावाचं नक्षत्र आहे. तर याच्या पत्रिकेत विचार करता वैवाहिक जीवनासाठी 2 ते 3 स्थान अतिशय महत्त्वाचे. सप्तम स्थानामध्ये ताई कोणताही आपल्या मुलाच्या पत्रिकेत प्रॉब्लेम नाही आहे. याचा अर्थ कमीत कमी बायको त्याला चांगली मिळेल हे निश्चित. द्वितीय स्थानात मी कुटुंब पाहतो. चांगल्या सधन घरातली, खात्यापित्या घरातली बायको किंवा तुमच्या समाजातली जातीच्याच पोटजातीतली बायको मिळण्याचे योग याच्या पत्रिकेत आहेत. हे जर 2 गोष्टी, कुटुंब आणि सप्तम स्थान म्हणजे द्वितीय स्थान आणि सप्तम स्थान. आपल्या मुलाच्या पत्रिकेत चतुर्थ स्थानामध्ये म्हणजे गृहसौख्यामध्ये मिथुन नावाची राशी, इथेही कोण चांगलाही ग्रह नाही, वाईटही ग्रह नाही, त्यामुळे इथेही मला काही अडचण दाखवत नाही आहे. पत्रिकेमध्ये पंचम स्थानामध्ये मुलंबाळं किंवा शारीरिक सुख, प्रेम, प्रणयाच्या गोष्टी, कर्क नावाची राशी, त्यामुळे प्रेम आपुलकी वाढण्याचे योग याच्या पत्रिकेत चांगले आहेत. परंतु वृश्चिक नावाची राशी आहे आणि वृश्चिक राशी सिंबॉल आहे ते विंचू नावाचा राशी. आता विंचू नावाची राशी किंवा वृश्चिक नावाची राशी लोक स्पष्ट बोलणारे असतात आहे आणि बेधडक बोलणार असतात. आपल्या मुलासोबत थोडं तापट चिरका स्वभावाचा आणि स्पष्ट बोलणार आहे आणि स्पष्ट बोलण्यामुळे कुठेतरी काहीतरी वातात होऊ शकते. याचा अर्थ असा, जरी स्थानक सगळी खाली आहेत, चांगली आहेत, त्याला बायको कमवते मिळणार आहे, दोघेही पती पत्नी कमवते असणार आहेत, नोकरी करणारे असणार आहेत, परंतु व्याह स्थानामध्ये 11 नंबरच्या आकड्यामध्ये मंगळ नावाचा दोष आहे आणि मांगलिक आहे. व्याह स्थानातला मंगळ म्हणजे मांगलिक मानला तो. मंगळासोबत केतू नावाचा ग्रह, ह्याला कुयोग, खोटाडे, चिटर, लफंगे लोक मिळण्याचे योग जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीची पत्रिका जर पाहून लग्न करताय तर माझा विश्वास आहे आपल्या मुला संसार सुखाचा, आनंदाचा आणि दीर्घायू होऊ शकतो. इथे गुरु नावाचा ग्रह केतूसोबत आला, चांडाळ नावाचा योग आहे, हाही दोष निवारण करणं गरजेचं आहे. आणि इथे बुधासोबत रवी आलेला आहे, याच्यामुळे आपल्या मुलामुळे अनेकांचं भलं होईल, अनेकांना मार्ग दाखवेल, पण स्वतःच्या मार्ग निवडते वेळी काहीतरी अडचण येऊ शकते. हा कुयोग आणि हा चांडाळ नावाचं काहीतरी अडचण निर्माण करेल. तर ताई माझी विनंती आहे की दोष निवारण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ नये. या कार्यक्रम माध्यमातून नक्कीच सांगेन.
आपल्या मुलाचा संसार नक्कीच सुखाचा आनंदाचा नक्कीच होणार आहे. नक्कीच, खरं म्हणजे या कार्यक्रमाअंतर्गत सरांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहेच. तुम्हाला देखील सरांचं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रोलवरती नंबर डिस्प्ले होत आहेत, या नंबरवरती आपण नावनोंदणी करू शकता, सरांना प्रत्यक्ष भेटू देखील शकता. मुंबईमध्ये घाटकोपर इथं सरांचं ऑफिस आहे, तर पुण्यामध्ये सदाशिव पेठमध्ये सरांचं ऑफिस आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन सरांची भेट घेऊ शकता. सर, पुन्हा एकदा आपल्या प्रश्नावलीकडे मी वळते. जर का 7व्या स्थानातील पितृदोषामुळे कोणता कुयोग जो आहे तो निर्माण होतो आणि त्याचे परिणाम जे आहेत ते नेमके कशा पद्धतीने होतात? पितृदोष म्हणजे रवी नावाच्या ग्रहासोबत शनी नावाचा ग्रह आला तर पितापुत्र जमत नाही, किंबहुना वडीलधाऱ्यांना जमत नाही. जर इथे अशा केसेसमध्ये जर मुलीची पत्रिका असेल तर ती फार मोठी चिंतेचा विषय असतो. मुलाची पत्रिका असेल चिंतेचा विषय आहे, कारण आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांबरोबर यांना नेहमी राहावं लागतं. बरोबर. त्यामुळं ह्या मुलीच्या पत्रिकेत जर हा जो दोष असेल तर तिला नेहमीच नवऱ्याचं डॉमिनेशन सहन करावं लागतं किंवा नेहमी दबाव तंत्राचा वापर तिथे होत असतो. ह्याला पितृदोष म्हणजे वडीलधाऱ्यामुळे सासूच असेल, सासरा असेल, नंदा, भाऊ, दीर हे जे वयस्कर लोक आपल्यापेक्षा 1 दिवसाने वयाने अधिक असणाऱ्या लोकांबरोबर नेहमी तडजोडची भूमिका करावी लागते आणि तडजोडच करायला लागू नये म्हणून आम्ही याचा जास्त जास्त प्रयत्न करत असतो. तर हा पितृनामाचा दोष शांत निवारण करतात ती लोक तुम्हाला आपलेपणाने आणि आपल्यासारखेच समजण्यास सुरुवात करतात. त्यामुळे पितृदोष हे वाईट नक्कीच होतो. वडीलधारे आपल्याला कधी चुकीचा सल्ला देत नाहीत, त्यांचे अनुभव आपल्यावर शेअर करतात तेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे वागावंच लागतं. तर तुमच्या पत्रिकेत कोणाच्या पत्रिकेत हा पितृदोष जर असेल तर मात्र शांत दोष निवारण करता येतं. माझा विश्वास आहे आपली गाडी निश्चित रुळावर असेल आणि मंगलमय निश्चित होऊ शकते. नक्कीच, खरं म्हणजे आजचा कार्यक्रम बघणारे काही प्रेक्षक आहेत, त्यांना जर का तुमच्याकडनं पत्रिका स्वतःला करून घ्यायची असेल, काढून घ्यायची असेल तर त्यासाठीची प्रोसेस नेमकी कशा? आत्ता मी ज्या ग्रहांच्या अवस्था, ग्रहांची स्थिती, दशा, महादशा, प्रत्यंतर दशा, कोणता ग्रह मृत अवस्थेत आहे, कोणता बाल अवस्थेत आहे, कोणता अस्तंगत आहे, शत्रुराशीत आहे, शुभ फलं देणार आहे, अशुभ फलं देणार आहे, अशी पारंपरिक पद्धतीची कुंडली आम्ही आपल्या लोकांना देत असतो. आत्तापर्यंत शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी पत्रिका घेतलेली आहेत. ही 551 आधी पोस्टल चार्जेससह तुमच्या घरी तुमच्या कुरिअरनी किंवा ॲमेझॉनच्या माध्यमातून मागू शकता. तुमच्याकडे आमच्या ऑफिसला फोन करा, नोंदणी करा. किंवा आपला कार्यक्रम ज्यावेळी चालतो तर आपलं ग्रहमान कसं आहे, माझ्या लेकीचं, माझ्या मुलाचं स्वतःचं ग्रहमान कसं आहे, येणारा पुढचा काळ कसा असेल, तुमच्या दशा शुभ आहेत किंवा अशुभ आहेत, अशुभ दशांच्या वेळेला काय करावं, आमच्या ऑफिस टीमला तुम्ही फोन करून विचारा किंवा त्यातून तुम्हाला दुसऱ्या चौथ्या दिवशी 8 दिवसात मार्गदर्शन नक्कीच केलं जातं. तुमच्या पत्रिका मागवायच्या असतील किंवा शनी 7:30 काय करावं, आत्ता माझे असाधारण स्थिती आहे तर मी काय करावं, अशा अनेक गोष्टी त्यात उलगडा करून देत असतो. ही पत्रिका तुम्ही मागून घेऊ शकता. कुरिअरच्या माध्यमातून पैसे पे करून तुम्हाला तुमच्या घरी मिळते. ही 1100 रुपये आहे. 551 रुपये कोणत्या पाहिजे त्या बजेटची पत्रिका आपण निश्चित घेऊ शकता. नक्कीच. पुन्हा एकदा प्रश्नांकडे वळते सर. द्वितीय स्थानामध्ये जर का चंद्रग्रह असेल तर नेमकी कोणती विवाह विषयक फलं प्राप्त होतात? द्वितीय स्थान आम्ही कुटुंब पाहतो, धन पाहतो, आर्थिक सुबत्ता पाहतो, नेत्र सुख पाहतो, नेत्रांचे विकार किंवा नेत्रांचे दृष्टी आम्ही पाहत असतो. तर इथे द्वितीय स्थान जास्तीत जास्त आम्ही उजळवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. तर इथे तो मृत अवस्थेत असेल तर मग मृत अवस्थेत, नीच राशीला, शत्रू राशीत तर अशुभ फळ मिळतात आहे. पण जर हा शुभ अवस्थेत असेल, कुमार अवस्थेत असेल, युवा अवस्थेत असेल त्यांना शुभ फळ मिळतात. त्यामुळे फार चिंतेचा विषय हा नक्कीच नाही. पण हा मृत असेल तर मात्र चिंतेचा विषय नक्कीच आहे. नक्कीच. पुन्हा एकदा मगाशी जसं आपण सप्तम स्थानाबद्दल बोलत होतो, द्वितीय स्थानाबद्दल आपलं बोलून झालेलं आहे. पंचम स्थानाची स्थिती नेमकी काय असते, त्याच्यामध्ये ग्रहांची युती झाल्यानंतर नेमकं काय होतं त्याकडे आता आपण वळूयात. पंचम स्थानामध्ये सर चंद्राबरोबर जर का कोणत्या ग्रहाची युती झाली तर त्याला अशुभ आहे असं म्हटलं जातं. पंचम स्थानातून प्रेम आणि प्रणयाच्या गोष्टी पाहतो. आपला पती अथवा पत्नी ह्याच्यामध्ये प्रेम आणि प्रणयाच्या गोष्टी जर चांगल्या असतील, अतूट नातं असेल तर मग त्या पती पत्नीनं एक विरोधाभास निर्माण होत नाही. आता पंचम स्थानामध्ये प्रेम प्रणयाच्या गोष्टी अगदी लहान वयातली पत्रिका आहे, 20 वर्षातली पत्रिका आहे, तर आम्ही शिक्षणाच्या गोष्टी पाहतो. बेसिक शिक्षण किंवा शिक्षण काय घेणार, ते शिक्षण त्याच्या आयुष्यात खरंच फायदा होणार आहे का, ह्या गोष्टी तिथून पाहिल्या जातात आहे. आणि विशेष म्हणजे अशा केसेसमध्ये तिथे प्रेम आणि प्रणय अतूट नातं किंबहुना भविष्य काळात उतार वयात म्हणजे आता जे वयस्कर लोक आहेत, 40च्या पुढचे लोक आहेत, तिथे प्रेम आणि प्रणय शिक्षण नाही. मग इथून आम्ही गूढज्ञान, ज्योतिष अभ्यासक जे लोक आहेत, ज्योतिषांना अभ्यास करायचा आहे किंवा गूढज्ञानासंबंधित काही रिसर्च करायचं आहे, हे 40 नंतरचा विषय सुरुवात होतो. त्यामुळे अशा केसेसमध्ये त्या वयानुसार, त्या परिस्थितीनुसार आम्ही पाहत असतो. आता विषय निघाला ज्योतिषशास्त्राचा म्हणून सांगेन की आपल्याला गूढाभ्यासाचा आपण गुढीपाडव्यानंतर येत्या एप्रिल महिन्यापासून म्हणजे मार्च नंतर आम्ही 12 टाईपचे कोर्सेस चालू करतोय. पारंपरिक ज्योतिष, पंचांग वाचन, रंगशास्त्र, अंकशास्त्र, हस्त सामुग्री, वास्तुशास्त्र असे कोर्सेस चालू करतोय. ज्यांना कोणाला गूढज्ञानासंबंधी 40च्या पुढचे जे कोणी अभ्यासक आहेत त्यांना जर आता ज्ञान घ्यायचं आहे तर ते घेऊ शकतात, आमच्याकडे नोंदणी करू शकतात. त्याच्याविषयी त्यांना तुमच्या घर बसल्या तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकता येईल. हा साधा 2 महिने 8 दिवस 4 दिवसाचा कोर्स नाही, काही मोठा कोर्स आहे.
आणि 11 विषय आम्ही ह्या कोर्सेसमध्ये आम्ही शिकवणार. त्याची नोंदणी ज्याला करायची असेल निश्चितरित्या नोंदणी करू शकता. नक्कीच. खरं म्हणजे जी जोडपी आता वाद त्यांच्यामध्ये झालेला आहे किंवा कुठेतरी दोघांचे विचार जुळत नाहीत आणि दबावाखाली दोघंही जगतात, एका घरामध्ये राहतात, मात्र संवाद होत नाही, वाद होतोय, अशा जोडप्यांना आपण नेमकं जाता जाता काय सल्ला द्याल? हे आयुष्य अनमोल आहे. आयुष्याचा अंत आनंदी व्हावा. आयुष्याचा उतार वयाचा काळ एक पती आणि पत्नी उतार वयाच्या सोबती म्हणून तुम्हाला आयुष्य काढायचं आहे. मुलं बाळं लावले रोपटं आहे ते फळाफुलाला येणारच आहे. पण वाद कलह किंवा मनात एक कुठे नाराजी असेल ती नाराजी न ठेवता तुम्ही जगाल. ज्योतिषशास्त्र भाषा सांगेल की तुमच्याबद्दल ग्रहदोष निवारण कराल आणि पुढच्या मार्गाचे एक विजन, एक प्लॅटफॉर्म, तुम्ही जर एक दिशा तुमच्या आयुष्यात मिळेल तर मला वाटतंय की उतार वयाचा आनंद तुम्हाला आत्ताच घ्यायला चालू व्हाल, किंबहुना एक विजन, एक फोकस तुमच्या आयुष्यात मोठा निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला जे आपल्या पत्रिकेतले जे आपले कार्यक्रम पाहत आहेत त्यांना सांगेल की आपल्या इथं ग्रहदोष निवारण करा. हिरा नावाचा रत्न वगैरे आम्ही रुद्राक्ष सुचवत असो, ब्ल्यू टोपा रत्न सुचवत असो, असे रत्न आपल्या सोबत ठेवतात. तर माझा विश्वास आहे आपलं जीवन आनंदी आणि सुखी निश्चित होऊ शकतं. नक्कीच. खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता, विषय तितकाच महत्त्वाचा होता आणि हा विषय घेऊन सर पुन्हा एकदा आपल्याला भेटायला नक्कीच येणार आहेत. मात्र सर आज आपण इथे आला, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जय माता दी. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह. आज मात्र आपली इथेच रजा घेते. नमस्कार.